अदानी उद्योग समूहाकडनं धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि त्याला विरोध जो आहे तो ठाकरे गटाकडनं केला जातो। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर सर आहेत। वायकर सर, खरं तर 16 तारखेला तुमचा मोर्चा जो आहे तो अदानींच्या ऑफिसवरती जाऊन धडकणार आहे। पोलिसांचा एकीकडे त्याला परवानगी नाही, दुसरीकडे तुमचे विरोधक सत्तेत असणारे सत्ताधारी मात्र तुमच्यावरती बेछूट आरोप करताना या प्रकरणावरून पाहायला मिळतात। प्रामुख्याने धारावीचा विकास झालाच पाहिजे यासाठी प्राधिकरण आमच्या सरकारमध्ये करण्यात आलं, पण तो विकास करताना एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या डेव्हलपरला किंवा बिल्डरला डोळ्यासमोर ठेवून तो विकास करणार असतील तर चुकीचं आहे। मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 95 सालापासून धारावीचा विकास करावा ही योजना आली। 2004ला त्याला मूर्त स्वरूप द्यावं यामुळे कायद्याने सुरुवात करण्यात आली आणि याला एक वेगळा स्पेशल दर्जा देण्यात आला धारावीला, की हे नियोजन स्पेशल याच्यामध्ये करायला पाहिजे। आणि हे करत असताना त्यावेळेला लोकांना परवडलं नाही। का परवडलं नाही? की त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी ह्या विकासकाला दिलेल्या आहेत, अदानी या विकासकाला दिलेल्या आहेत, त्या कोणालाच मिळालेल्या नाही। मग या विकासासाठी ही जर म्हणत असतील की ही झोपडपट्टी एसआरएच्या माध्यमातून डेव्हलप करत आहोत, तर एसआरएच्या माध्यमातून डेव्हलप करताना आता मुंबई शहरामध्ये पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर याच्यामध्ये झोपडपट्ट्या आहेत। या झोपडपट्ट्यामध्ये डेव्हलप करत असताना त्यांना 3310च्या अंतर्गत करत होतं। याच्यासाठी 3310 मध्ये आणखीन एक उपकलम आणणं 3310A हे करण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांनी 339 या कलमाचा देखील याच्यामध्ये उपयोग केलाय, जो पहिल्याने कोणालाच करून दिला नाही। 3309A मध्ये त्याला क्लस्टर डेव्हलपमेंट हे त्याला पण देण्यात आलं। मग पहिल्याच्या जे विकासक आले त्यांना का दिला नाही, हा पहिला प्रश्न आहे। त्याच्यानंतर धारावीला जर एसआरए करत असाल तुम्ही, तर एसआरए मध्ये काय होतं की एखादा आपला सोसायटी असेल, त्या सोसायटीमध्ये तो विकासक जातो, त्या विकासक नेमण्याचे अधिकार हे त्या झोपडपट्टीच्या लोकांना होते। ते 3310 मध्ये ते होते, ते सर्व अधिकार काढून निर्घुणपणे कुठल्याही बिल्डर जागेच्या मालकाला, झोपडपट्टी धारकांना न विचारता तो डेव्हलपर नेमता येईल। हे 3310 मध्ये आहे का? तर नाही, ते फक्त अडाणीसाठी आहे। मग अडाणीला ही सर्व जमीन देत असताना प्रामुख्याने 450 एकरची जमीन, त्याच्यामध्ये रेल्वेची जमीन देखील आपल्याला पहिल्याने देत नव्हती। ती जवळजवळ 70 एकरची जमीन फुकट 870 कोटी रुपये शासनाने भरून ती अडाणीला देणार। मग हे पहिल्याच्या ह्याला कोण देत होतं का? तर नाही देत होतं। ती 47 एकरची जमीन 870 कोटी रुपये भरून ही जर त्याला अडाणीला देणार असेल तर काय? त्याच्याबद्दल दुसरं, आपल्या इकडे डम्पिंग ग्राउंड होतं, तिथे ते 40 एकरचं होतं। त्याच्या इथे आपण निसर्ग उद्यान केलेलं आहे। ह्या निसर्ग उद्यानाची देखील जमीन या अडाणीला देणार। ती 40 एकरची जमीन आणि त्याला 4चा एफएस आहे। पहिल्याच्या याला जर एसआरए मध्ये 2.5 याचा एफएस असेल तर याला 4चा एफएस आहे का? याला 4चा एफएस आहे का? त्यानंतर लोकांनी बोललं पाहिजे की आम्हाला 300 स्क्वेअर फूट नाही, आम्हाला जास्त पाहिजे। जर अडाणीला जर एवढा फायदा होत असेल तर फायदा काय आहे? याला जीएसटी माफ, याला इन्कम टॅक्स माफ, यानी कुठलेही म्हणजे आपण एखादी डेव्हलपमेंट करत असताना कुठलेही पैसे, डेव्हलपमेंटचे पैसे, जसे मुंबई महानगरपालिकेच्या ईडीच्या कायद्याच्या अनुषंगाने त्याला जे काही प्रपोजल एकदा टाकल्यानंतर जी काही वर्गणी किंवा पैसे नाही भरायची असते ते यांनी भरायची नाही। टीडीआर विकायचा सर्वात मोठा घोळ तर हे आहे की 3.5 लाख कोटी जो टीडीआर निर्माण होतो आतापर्यंतच्या याच्यामध्ये कुठल्याही डेव्हलपरला एसआरए, ज्या वेळेला मला वाटते 1995ला आपण एसआरडीचं एसआरए केलं आणि हे एसआरए केल्याने त्या डेव्हलपरला आपण जर त्याला टीडीआर जर विकायचा असेल तर त्याला शहरामध्ये नाही विकता येत होता। माहीमच्या इकडे त्याला विकताच येत नव्हतं, त्याला माहीमच्या पुढे उपनगरामध्ये त्याला विकायला लागत होता। मग याला ती सवलत का म्हणून त्यांनी शहरामध्ये करायचं? शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे एखाद्या स्क्वेअर फूटचा भाव 50,000चा आहे, उपनगरामध्ये जास्तीत जास्त भाव 15,000चा आहे, 20,000चा आहे। म्हणजे 30,000चा फायदा 3.5 लाख करोड 3.5 लाख करोड एफएसआय मिळणार जो आहे, 3.5 लाख करोड टीडीआर जो मिळणार आहे तो हा विकणार। आणि मुंबईतला कुठल्याही बिल्डरने कुठेही जर डेव्हलपमेंट करत असेल तर पहिला टीडीआर ह्याच्याकडनं विकत घ्यायचा 50%चा। मग ही अडाणीला स्पॉन्सर्ड करून तो सर्व पैसा हे लोक खाणार आहेत।
काय डोकं काय याच्या मागे? आणि विरोध तर या गोष्टीला आहे, मग बाकीच्या डेव्हलपरना का तुम्ही देत नाहीये? का अडाणी तुमचा जावई आहे? परंतु सर याच मुद्द्यावरतून तुम्ही अडाणींना विरोध करतात, याच मुद्द्यावरतून भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड म्हणतात की उभाटा हे एक क्रेडिट कार्ड आहे म्हणे, एक डेबिट कार्ड आहे, या डेबिट कार्डमध्ये पैसे आल्याशिवाय ते चालत नाही. म्हणजे त्यांचा थेट रोग जो आहे तो तुमच्या मातोश्रीवरती आहे. म्हणजे अडाणी येऊन जोपर्यंत मातोश्रींना भेटत नाही तोपर्यंत ह्या संपूर्ण प्रपोजलला क्लिअरन्स मिळणार नाही. मातोश्रीच्या पायऱ्यांवरती नाक घासून पुढे आलेली माणसं आहेत. मातोश्रीच्या पायऱ्यावरती नाक घासून आलेली पुढे माणसं आहेत. आता त्यांच्याकडे पैसा झाल्या कारणाने ते आरोप करतायत, मागे त्यांना पाठबळ मिळाल्यामुळे आरोप करतायत, तथ्यहीन आरोप करतात ते. परंतु ज्या पद्धत ते सातत्याने तुमच्यावरतीच आरोप करतात. 25 वर्षाचा लेखाजोखा आम्ही काढलेला आहे म्हणे. 25 वर्ष शिवसेना सत्तेत होती महापालिकेमध्ये, त्यांनी केलेले घोटाळे, रस्त्यांचे घोटाळे असतील, पाण्याचा घोटाळा असेल, इतर काही घोटाळे, या सगळ्यांचा घोटाळा आमच्याकडे लेखाजोखा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात काढू असं देखील ते आव्हान तुम्हाला. मी तर सांगतो आत्ताच काढा ना. 25 वर्ष तुम्ही पण सहकार्य होता. तुम्ही इम्प्रुव्हमेंट कमिटी ही भाजपकडे होती. हे जर त्यांना माहित नसेल, कारण त्यांनी फक्त काय करणं, कॉन्ट्रॅक्ट घेणं हे बघितलेलं आहे. पण त्या इम्प्रुव्हमेंट कमिटीवरती जास्तीत जास्त वेळ भाजपचेच नगरसेवक हे अध्यक्ष म्हणून राहिलेले. मग त्या भाजपने देखील घोटाळा केलाय का या सगळ्या संदर्भात? त्याचे लेखेजोखे तुमच्याकडे? मग जर ते म्हणतात ते घोटाळा झालाय तर त्यांनी देखील केलेला आहे ना. त्याचा लेखाजोखा तुमच्याकडे आहे का? भाजप श्वेतपत्रिका काढावी, मग त्यात कोण करप्ट आणि कोण चांगला हे दिसून येईल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली आहे. उबाटाचे आमदार होते रवींद्र वायकर यांनी संपूर्ण धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात अडाणीवरती सडकून टीका केलेली आहे. आणि त्याचसोबत प्रसाद लाड यांनी जो आरोप उद्धव ठाकरे यांच्या गटावरती केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. प्रसाद लाड यांची जी मागणी आहे 25 वर्षाचा लेखाजोखा श्वेतपत्रिका काढण्याची मागणी जी आहे ती होऊन जा, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी हा सच जो आहे तो समोर येईल असं खुलं आव्हानच जे आहे ते रवींद्र वायकर यांनी आपल्याशी बोलताना केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबे, अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.